नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील काही शॉर्ट व्हिडिओमध्ये संख्या दिली असता क्रमाने येणारी समसंख्या असेल किंवा विषम संख्या असेल हे उदाहरण पाहिले. आपण ह्या एक्झाम्पल मध्ये काय पाहणार आहोत, दिलेला नंबर जर तुम्हाला नंबर दिलेला नसेल, काहीतरी चलच्या स्वरूपात असली, जर 4x+3 दिले म्हणजे x काय झालं किंवा चल किंवा व्हेरिएबल म्हणतो आपण त्याला, अशा स्वरूपात जर दिला असेल तर त्याच्या नंतर येणारी क्रमाने येणारी संख्या विचारली. ती कुठली विचारली मित्रांनो? ऑड नंबर विचारली. पहिल्या व्हिडिओमध्ये जे काय करायचं त्याची ते करायचं. काय करायचं? दिलेला नंबर हा असं लिहून घ्यायचा. काय घ्यायचं? 4x+3. नंतर किती नंबरचा विचारला? ऑड नंबर 15 नंबरचा विचारला ना, 15 ची डबल करायची. किती विद्यार्थी मित्रांनो? 30. त्यातून एक काय करायचा? मायनस करायचा. मग काय नाही, 4x जसं आहे तसंच +3. 13 मधून 1 गेला किती राहील तुमचे? 29. म्हणजे आन्सर काय आलं तुमचं? 4x+32. हे तुमचं 4x+3. यानंतर क्रमाने येणारी 15th नंबरचा जो काय ऑड नंबर असेल तो कुठला असणार? 4x+32 असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, सेम पद्धतीने जायचं. दिलेला नंबर हा असा लिहून घ्यायचा. नंतर किती नंबरचा विचारलाय? 13th नंबरचा विचारलाय, त्याची डबल करायची. म्हणजे किती? 26. त्यातून पुन्हा एक काय करायचं? मायनस करायचं आहे. म्हणजे काही x - 5 + 25. मग 25 मधून पुन्हा 5 गेले म्हणजे काय आलं तुमचं? x+20. तुमचं x - 5 हा इव्हन नंबर असताना 13th नंबरचा जो काही ऑड नंबर असेल तो कुठला आलाय आपला विद्यार्थी मित्रांनो? x+20. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही तिसरा एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय आणि आन्सर कमेंट करून सांगायचंय. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.